चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ काय बाळांनो, तर एमपीएससीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे आणि बाळांनो भावी तलाट्यांसाठीही लय महत्त्वाचा आहे. बरं बघा बाळांनो, काय याच्यामध्ये दिलेलं आहे बाळांनो, तर लक्षात ठेवायचं आहे तलाठी भरती जी आहे आणि तलाठी भरतीमध्ये बाळांनो जर आपण पाहिलं तर एकूण जागा किती येतात आणि आता तलाट्याला काय म्हटलं चाललंय रे बाबण्या, तर लक्षात ठेव तलाट्याला बाळांनो आता ग्राम महसूल अधिकारी म्हटलं चाललंय, बरोबर आहे. आणि याच्या जागा जर पाहिल्या तर 1539 एवढ्या जागा येतात. लय बक्कळ जागा आहेत बरं, लय बक्कळ पूर्ण तयारी करणार आहेत, बरोबर आहे. आता बघा आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये म्हणायला पाहिजे आपल्याला पगार किती आहे, वयोमर्यादा किती आहे, परीक्षेची पद्धती कशी आहे, महत्वाच्या तारखा कोणत्या येतात, शैक्षणिक अर्हता काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, बरोबर आहे. नाही तर आपले वांदे असतात, बरोबर आहे. परीक्षा फॉर्म महत्वाची गोष्ट सुरू होतात तेव्हा आपण हे बी लागतं का ते बी लागतं का, आता लक्ष दे काय काय लागणार आहे बघ, लक्ष द्या. आपण जर इथं पाहिलं बघा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं बाळा या ठिकाणी परिपत्रक जाहीर झालं होतं, बरोबर आहे. किंवा याला आपण काय म्हणतो लक्ष द्यायचे शुद्धीपत्रक असं म्हणू शकतो, बरोबर आहे. बघा लक्ष द्या, महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, बरोबर आहे. जाहिरात क्रमांक जर पाहिला बाळांनो तर 17/2026 दिनांक 25 जून 2026 रोजी हा प्रकाशित झालेला आहे, लक्षात ठेवायचं. आता बघा बाळांनो इथं जर पाहिलं तर आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे बाळांनो सुंदर गोष्ट आहे, परीक्षा पारदर्शक होणार आहे. मागच्या वेळेस 2023ला हा कुटाणा झाला होता तलाठी भरतीचा, त्यावेळेस आम्ही संभाजीनगरमध्ये लय मोठं आंदोलन केलं होतं, कळालं का. तेव्हा पेपर फुटलेला होता, आता फुटू नाही आणि एमपीसीकडे गेल्यामुळे आता पारदर्शकता वाढणार आहे. सर्व पेपर बनवून एका दिवशी होण्याची शक्यता आहे. बघा लक्षात, आपण जर पाहिलं तर 2026 मधून एकूण 2619 रिक्त पद भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजी शुद्ध पत्रिकेनुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धती MOMR आधारित घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्ध पत्रिका नव्हे जाहिरात अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक किती असेल बाळांनो, 31 जुलै 2026. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मुदतवाढ देण्यातही आलेली आहे, लक्षात ठेवायचं. आता बघा पुढे जर पाहिलं तर भरती प्रक्रियेत सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जरा पाहायला बाळांनो आपण इथं लक्ष ठेवायचं. म्हणजे हे काय सांगितले बाळांनो, हे परिपत्रक कुठून जाहीर झालंय, कधी सुरू जाणार आहे, कधी परीक्षा घेतली जाणार आहे आणि कधीपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे. बघा आता पुढे जर पाहिलं बाळांनो इथं लक्षात ठेवायचं आहे महसूल वन विभाग बाळांनो, विभाग कोणते बघा लक्ष ठेवा, ग्राम महसूल अधिकारी. एकूण जर पद पाहिलं किती बाळांनो, तर 1539 एवढे पद आहेत. दुसरी गोष्ट जर पाहिली तर सगळ्यात महत्वाची गोष्टी आहारता काय बाळांनो, तर संविधानिक विद्यापीठात कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. म्हणजे बाळांनो जर आपण पाहिलं तर सरकारी विद्यापीठ म्हणजे सरकार मान्य विद्यापीठामधून तुमची काय पाहिजे बाळांनो त्या ठिकाणी, तर डिग्री म्हणजे तुझं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा आपण जर पाहिलं तर सेवा परीक्षा नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक बाळांनो किती आहे, तर 5 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे, लक्षात ठेवायचे. आता बघा बाळांनो तपशील काय आहे, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक किती बाळांनो, तर 5 ऑगस्ट 2026. म्हणजे बाळांनो कितीपर्यंत, तर रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 11:59 आहे बघण्या. नंतर बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती, म्हणजे तुझं चलन भरण्याची तारीख किती बाळांनो, तर 8 ऑगस्ट आहे, लक्षात ठेवायचं आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. पुढे बघा चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांची फक्त ऑनलाईन पद्धती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI शुल्क भरणे आवश्यक आहे. म्हणजे तुझ्याकडे फोन पे असेल, तुला जमत म्हणजे 500 घ्या भरा, तर तसं जमत नसतंय बाळा. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जर पाहिलं बाळा बघा लक्ष द्यायचं आहे, तर हा जो क्रमांक आहे बाळा हा काय, अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देण्यात येण्या म्हणजे काय बाळा इथं लक्षात ठेवायचं काय म्हणते ते बघा, तर अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते, म्हणजे याच्यात काय काय आहे बघूया. आता पुढे बघा आपण जर पाहिलं तर लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत बरोबर. बघा उद्योग निरीक्षक किती आहेत बाळांनो, तर 39, तांत्रिक सहाय्य विमा संचालक किती 19, कर सहाय्यक 18, लिपिक टंकलेख 19, सहाय्यक मोटार वाहक म्हणजे RTOचे किती बाळांनो 19 आहेत. नंतर आग म्हणजे ह्या पूर्ण काय बाळांनो तर जागा आहेत आणि त्याच्यामध्ये बाळांनो आपण जर पाहिलं सगळ्यांना माहिती आहे SC ला किती वय आहे, ST ला किती आहे, OBC ला किती आहे आणि महत्वाची गोष्ट ओपनला किती आहे, सगळ्याच जगाला माहिती, ते सांगणार नाही मी. ओके, पुढे बघा पुढे जर पाहिलं बाळांनो संयुक्त परीक्षा बाळांनो, संयुक्त मुख्य परीक्षा जर पाहिली बाळांनो तर इथं लक्षात ठेवायचं 100 मार्काची असणार आहे आणि बाळांनो संयुक्त मुख्य परीक्षा किती मार्काची असणार आहे, तर 400 मार्काची असणार. मी पुढे सांगणार आहे, बघा लक्ष द्या. इथं जर पाहिलं
तर आता आपल्याला काय काय लागणार बाळांनो, आपण जर पाहिलं कागदपत्र काय काय येतं बघा, लक्ष द्या. इथं जर पाहिलं तर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा, म्हणजे तुझा लंगडा लुळा असतील, तो अपंग असेल, त्याचा पुरावा लागला. तू म्हणजे मी लंगडा आहे सर, मला एक पायच नाही, तर ते म्हणतील का तुला तिथं प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतर जर पाहिलं बाळांनो बघा, आपण लक्ष ठेवायचे किमान साईज केबी, म्हणजे तुझे 50 बरोबर आहे PDF पाहिजे बरोबर. त्याच्यानंतर बाळांनो आपण जर पाहिलं कमाल फाईल साईज बरोबर आहे 500, म्हणजे इथं तुला त्या फॉर्मॅटमध्ये तुझं डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाळांनो बघा, पात्र माझी सैनिक असल्यास पुरावा लागेल, खेळाडू असल्यास पुरावा लागणार आहे, अनाथ असल्यास, पात्रता असल्यास पुरावा लागणार आहे, पदवीधर अंशकालीन असल्यास पुरावा लागणार आहे, भूकंपग्रस्त असल्यास, प्रकल्पग्रस्त असल्यास किंवा काय राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक असल्यास तुला त्याचं प्रमाणपत्र लागणं आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर पाहिली बाळांनो आपण या ठिकाणी, तर तिथं बाळांनो PDF लागणार आहे, तर त्याच्यानंतर त्या पूर्ण फॉर्मॅटची साईज सध्या दिलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि बाळांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमची परीक्षा काय म्हणता येईल बाळांनो, तुमची परीक्षा जी आहे ती MPSC घेत असल्यामुळे तुमच्या बाळांनो लय पारदर्शक वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहिती आहे का, तर तुमचं ज्याचं 100% डेडिकेशन असेल, ज्याचं बाळांनो महत्वाची गोष्ट आहे 100% बाळांनो काय असणार आहे, तर फोकस असेल, इमानदारी असेल, तर 100% तलाठी होणार. कळलं का. दुसरी गोष्ट, तू जर नव्याने तयारी करत असेल तर आणखी वेळ नाही निघून गेला, तुझ्याकडे वेळ आहे बाळा. कळलं का. या वेळासाठी तुला काय करायचं आहे, तर IITians अकॅडमी सरळ सेवा नावाचा ॲप डाउनलोड करायचं आहे, आणि त्या ॲपवर तुम्ही बाळांनो अगदी माफक दरामध्ये तलाठी भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बाळांनो बॅच आपण लॉन्च केलेली आहे बरोबर आहे. आणि ती बॅच त्या ठिकाणी परचेस करायची आहे. तुला काही अडचण आली बघण्या, तर हा माझा नंबर आहे 8483815942, यावर तुम्हाला कॉलही करू शकतोस, लक्षात ठेवायचं. कळलं का. आता या बॅचमध्ये तुम्हाला बाळांनो जवळजवळ ही बॅच 1 वर्ष व्हॅलिड असणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुला सर्व बुक्स, सर्व नोट्स हस्तलिखित मी लिहिलेला तुला सर्व नोट्स त्या ठिकाणी दिल्या जातील. कळलं का. आणि बाळांनो सर्व आपल्याला टीचिंगसाठी पुण्याची नामांकित टीम तुम्हाला या ठिकाणी टीचिंग करणार आहे. कळलं का. मग वेळ न लावता, तू नवीन असशील, तू जुना असशील, तुला अपडेट होणं गरजेचं आहे. त्यासाठी बाळांनो तुला बॅच घेणं गरजेचं आहे. बॅच घेण्यासाठी बाळांनो IITians अकॅडमी सरळ सेवा नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. चालेल. जय हिंद.